बऱ्याच वर्षानंतर राज आणि माझी भेट व्यासपीठावरती झाली। आता पंचायत अशी आहे की त्यांनी मला सन्माननीय उद्धव ठाकरे असं बोललेलं आहे। ठीक आहे, आणि साहजिकच आहे की त्याचंही कर्तृत्व आपण सर्वांनी पाहिलेलं आहे। म्हणून माझ्या भाषणाची सुरुवात करताना सन्माननीय राज ठाकरे आणि जमलेल्या माझ्या तमाम मराठी हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, अप्रतिम मांडणी राजनी केलेली आहे। माझ्या भाषणाची काय आवश्यकता आहे असं मला वाटत नाही, कारण आजच्या कार्यक्रमाची घोषणा झाल्यानंतर साहजिकच आहे सगळ्यांचं लक्ष हे आज भाषणाकडे आहे। पण वैयक्तिक मला असं वाटतं की आज आमच्या भाषणांपेक्षा आमचं एकत्र दिसणं हे महत्त्वाचं आहे। सर्वप्रथम मी इकडे समोर यही सबसे ज्यादा इम्पोर्टेंट है। ज्यांनी ज्यांनी मराठी भाषेसाठी पक्षभेद विसरून एक मराठी माणसाची वज्रमुठ दाखवली, त्या सगळ्यांना धन्यवाद देतोय। दीपक पवार पण त्याच्यात आहेत, सगळेच आहेत। मैं सबका धन्यवाद देता हूं कि मराठी भाषा के लिए इतना कुछ किया गया है। महादेवराव आपल्याला सुद्धा बऱ्याच वर्षांनी पाहिलं, त्या वेळेला काय जानकर बी अनजान होते, असं होतं। पण एक गोष्ट नक्की की आमच्या दोघांमध्ये जो काही अंतरपाठ होता तो आनाजी पंतांनी दूर केला। हम दोनों के बीच, राज और मेरे, जो अंतर था वो कुछ लोगों ने उसको दूर किया है। अक्षता टाकण्याची काय तुमच्याकडनं अपेक्षा नाहीये। एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी। हम एक साथ आए हैं एक साथ रहने के लिए। आणि मला कल्पना आहे, आज मला कल्पना आहे की अनेक बुवा महाराज हे बिझी आहेत। कोण लिंब कापतंय, कोण टाचण्या मारतंय, कोण गावी जाऊन। मुझे मालूम है बहुत सारे लोग अभी इस वक्त बहुत बिजी हैं, कोई नींबू काट रहा है, कोई। त्या सगळ्यांना सांगतो, या सगळ्या भोंदूपणा विरुद्ध माझ्या आजोबांनी लढा दिला होता आणि त्यांचे आम्ही वारसदार म्हणून तुमच्या समोर उभे ठाकलेलो आहोत। मैं उन सबको बताना चाहता हूं कि ये पाखंड नहीं चलेगा। मेरे दादाजी ने इन सब से डील कर लिया था और हम अभी इस वक्त आपके सामने खड़े हैं। नाही, सगळं आपणच करून ठेवलेलं आहे। भाषेवरनं जेव्हा एखादा विषय निघतो तेव्हा तो केवळ वरवरचा धरून चालणार नाही। भाषा की बात पे कुछ और बात होगी नहीं। म्हणजे मी काय, राजने काय, आपण सगळ्यांनी या नतद्रष्टांचा अनुभव घेतलेला आहे। वापरायचं आणि फेकून द्यायचं। आता आम्ही दोघं मिळून तुम्हाला फेकून देणार आहोत। ये हम सब ने महसूस किया है कि लोग हमें इस्तेमाल करते हैं और फेंक देते हैं। अब हम मिलके इन सब को फेंकेंगे। अरे डोक्यावरती जर का शिवसेना प्रमुख नसते तर तुम्हाला ओळखत कोण होतं या महाराष्ट्रामध्ये? अगर बाल ठाकरे नहीं होते तो क्या तुमको कोई पहचान में भी देता क्या? अगदी राज, तू सगळ्यांची शाळा काढली, मला एका प्रश्नाचं उत्तर पाहिजे, मोदींची शाळा कोणती? इन सब सवालों के बीच में एक ही सवाल है कि मोदी जी किधर पढ़े थे? पण हे जे काय यांची मध्यंतर मी बोललो ना, भाजप ही अफवांची फॅक्टरी आहे। मधल्या काळात त्यांनी सुरू केलं होतं, उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं। हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही,
आम्ही अस्सल मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा जास्त कडवट कट्टर देशाभिमानी हिंदू आहोत. मैं उन लोगों को बोलना चाहता हूँ कि हम तुम्ही काय उन्होंने आम्हाला आरोप हिंदुत्व लगाया था कि शिकवताय? हिंदुत्व हमारा नहीं है, लेकिन मैं अरे उनको बताना 92 चाहता हूँ कि 93 हम साली जेव्हा सबसे ज्यादा हिंदुत्ववादी यहाँ पर जे है. काय घडलं देशद्रोही मातले होते तेव्हा मुंबईतल्या अमराठी लोकांना सुद्धा हिंदू म्हणून माझ्या शिवसैनिकांनी शिवसेना प्रमुखांच्या शिवसैनिकांनी मराठी माणसांनी वाचवलेलं आहे. आणि देवेंद्र फडणवीस आज जे बोललेत बातमी आली सगळीकडे, मी इकडे बातम्या आणल्यात. भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन केली जाणार नाही. फडणवीस ने जो बोला है कि भाषा के नाम पे जो गुंडागर्दी नहीं चलेगी. मराठी माणूस न्याय मागण्यासाठी आंदोलन करत असेल आणि त्याला जर का तुम्ही गुंड म्हणत असाल तर आम्ही गुंड आहोत. मराठी आहोत आम्ही भाषा के गुंड. लिए अगर वो कह रहे हैं न्याय कि जो मागणं म्हणजे गुंडगिरी कार्यकर्ता है नाहीये. अगर वो गुंडा है तो हाँ हम आणि जर गुंडा का हैं. गुंडगिरी केल्याशिवाय तुमच्या दरबारी न्याय मिळत नसेल तर आम्ही गुंडगिरी करूच. अगर गुंडागर्दी करने के बिना अगर न्याय नहीं मिलेगा तो हम गुंडागर्दी हे करेंगे. सगळे राजकीय वाडगे देवेंद्र फडणवीसांची आजचं वक्तव्य म्हणजे मला संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळेला सखा पाटलांनी केलेलं एक वक्तव्य आठवते. हे असेच तेव्हाचे म्हणजे जो दिल्लीत बसतो त्याचे पाय चाटणारे इथले राज्यकर्ते असतात ते त्यांना मी बाडगे ये भी पुराना एक किस्सा बता रहे हैं जिस दौरान दिल्ली में त्यांना मी जब लोग बैठते थे. कारण नानाजी संयुक्त घाटगे. महाराष्ट्र चळवळीमध्ये मुंबई आपल्याला आपण मिळवली. आपण म्हणजे आपण मराठी माणसांनी. तेव्हाही तत्कालीन जे सत्ताधारी होते हो अगदी काँग्रेस होतीच ना तेव्हा सत्तेवर. मुंबई कांग्रेस मराठी थी उस माणसाला समय द्यायला सत्ता तयार पे नव्हती. जब आणि तेव्हा सुद्धा एक मराठी मुंबई माणूस और आज जे महाराष्ट्र बोलतात के ना, लिए आम्ही लड़ाई मराठी चल नाहीत रही का? थी. अरे तुम्ही नुसतं नावाने मराठी आहात, तुमच्या अंगात मराठी रक्त आहे की नाही आता तपासावं लागेल. आणि सखा पाटील बोलले होते यावत चंद्र दिवाकरो मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही. तब लोगों ने कहा था कि मुंबई महाराष्ट्र को नहीं मिलेगा. गुडघ्यावरती आणलं मराठी माणसांनी आणि मुंबई आपल्या हक्काची तुम्ही आता जी घोषणा घेतली ना दिली ना ती और मुंबई आपल्या मराठी हक्काची लोगों आपण ने लढून इस आपण मिळवून पूरे घेतली. मुद्दे पर लड़ाई की और उसके बाद कशासाठी हा सगळा तुम्ही घोळ घालता आहात? मुंबई मराठी पण याच्या लोगों मागे की हो मी गई. जे माझ्या डोक्यात जो एक विचार आहे पटतो की नाही बघा. हे यांचं सध्या जे काय चालू आहे म्हणजे आधी आपल्याला सुद्धा वाटलं होतं. कारण तेव्हा काश्मीरमध्ये 370 कलम होतं ते हटवण्यासाठी शिवसेनेने पाठिंबा दिला. शिवसेना ने ही 370 कलम को हटाने के लिए एक विधान सपोर्ट किया था. बरोबर आहे. देश एक असला पाहिजे, संविधान एक असलं पाहिजे, निशाण सुद्धा एक एकच, कॉन्स्टिट्यूशन एक देश आपला होना तिरंगा चाहिए. असला पाहिजे. भाजपचं भांडी पुसायचं फडकं असतं कामा नये. ते फडकं म्हणजे आमचा राष्ट्रध्वज नाहीये. पण ते सगळं चाललंय एक 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 एक. त्याच्यानंतर आता नवीन एक तुमनं काढलं वन नेशन वन इलेक्शन. अभी एक नया मुद्दा है वन नेशन वन इलेक्शन. काही एक 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 करत हिंदी हिंदू हिंदुस्तान हिंदू आणि हिंदुस्तान मान्य आहे पण हिंदीची सक्ती आम्हाला मान्य नाही. तुम्ही किती कमिट्या करा हिंदीची सक्ती तुमचे 7 पिढ्या हिंदू उतरल्या हिंदुस्तान हमें मान्य है लेकिन ये हिंदी नहीं मान्य है. मग एक फेक नरेटिव्ह पसरवायचं. एक फेक नैरेटिव फैलाया जा रहा है उद्धव ठाकरेच्याच काळातलं कि ये अरे सब उद्धव उद्धव ठाकरे ठाकरे एवढं का काम किया करत था. होता, मग पाडलं कशाला गद्दारी करून. ताण्या बोंबललात तेव्हा. अगर कहा जा रहा है कि उद्धव ठाकरे ने सब किया है पण तो मी फिर घटाया अभिमानाने क्यों. सांगेन माझ्या मंत्रिमंडळातले सहकारी इकडे बसले जितेंद्र आव्हाड आहेत आणखीन कोणी असतील. मी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रामध्ये मी मराठीची सक्ती केली होती आणि केलीच याचा मला अभिमान आहे. मेरे सारे सहभागी ये बात मानेंगे कि मैंने महाराष्ट्र के लिए बहुत काम किया था जब मैं मंत्रिमंडल मराठी में. भाषा महाराष्ट्रामध्ये सक्तीची करावी लागते लागली का करावी लागली. कोण आहेत आमच्या मराठीचे दुश्मन कोण आहेत. कौन है हमारे मराठी के दुश्मन. पण महाराष्ट्रामध्ये मराठीची सक्ती केल्यानंतर सुद्धा काही लोक कोर्टामध्ये गेले. ती गुंडगिरी नाही होत. पण आता कोणतरी एक तो भेडिया काय भेडी असतं ना त्याचं नाव ही
यांची सगळी पिलावळ आहे. तोडा फोडा आणि राज्य करा. ये सिर्फ तोड़ना आपण ज्या जानते काही हैं. गोष्टी केल्या होत्या, हे म्हणतात म्हणे शिवसेनेने आजपर्यंत काय केलं. शिवसेना म्हणजे आता राज मी तुला माझ्या और सोबतच बार होतो, बार कारण सवाल आपण तेव्हा पूछते हैं कि एकत्रच होतो, शिवसेना ने आतापर्यंत किया क्या. एकत्रच चाललेलो आहोत. त्याच्यामुळे आपलं सगळं तेव्हाच म्हणतोय, आपला एवढ्या वर्षाचा कालखंड मराठी माणूस म्हणे मुंबई बाहेर नेला. मराठी माणूस आम्ही मुंबई बाहेर नेला असं जर का तुम्हाला वाटत असेल तर 14 सालानंतर तुम्ही मुंबई आणि महाराष्ट्राचे जे काही लचके तोडलेत, मुंबईतून सगळे उद्योगधंदे, महाराष्ट्रातून उद्योगधंदे सगळे पळवले, आर्थिक केंद्र गेलं, हिरे व्यापार गेला, मोठमोठी ऑफिसेस सारे गेली. व्यापार, सारे बिजनेसेस तो बाहर आपल्याकडे ले जा येणारे रहे हैं. उद्योगधंदे जे आपल्या काळात येत होते ते कुठे गेले. जो हमारे आता समय केवढंच में हिंदुस्थान आ किंवा रहे थे केवढंच यहाँ हिंदू पर, आहेत, वो किधर गए. तेवढेच हिंदू आहेत. आम्ही सगळं करत होतो, केलं होतं. हम सब कर रहे थे. पण तुम्ही पहिल्या प्रथम लेकिन गद्दारी, आमच्यात गद्दारी करवली आणि तुम्ही आमचं सरकार लेकिन पाडलं. तुमने सबसे याचं पहले कारण गद्दारी की. तुमचे जे मालक तिकडे बसलेले 2 व्यापारी, त्यांचे बूट चाटण्यासाठी तुम्ही हे सगळं करतात. और जो 2 लोग ऊपर बैठे हैं उनकी वजह से ये सब हो रहा है. हे इतक्या वर्षाचं सगळं सहन करत 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 आपण आलो. आपल्या डोळ्या देखत सगळे लचके तोडले जात आहेत. आपल्या हम दोघांनाही लोगों ने बहुत भांडवलं सहन जात किया. आहे आणि नतद्रष्ट आपल्या हमारे डोक्यावरती बसतायत. नाक के नीचे ये सब हो रहा है, तो कैसे हम सहन कर लें. प्रत्येक वेळेला काही झालं की भांडाभांडी लावायची. आता सुद्धा तेच होणार. म्हणजे आम्ही एकत्र येणार, आल्यानंतर निवडणुकीपर्यंत एकत्र कोशिश उनकी राहतील यही का. रहती है कि सबको जोड़ तोड़ के अलग करो. सत्ता लेकिन प्राप्ती हम काही जण आएंगे. म्हणतात की यांचा मराठीचा नाही, महापालिकेचा आहे. अरे नुसता महापालिकेचा नाही, तर आमच्या महाराष्ट्राचा आहे. आम्ही महाराष्ट्र सुद्धा काबीज करू. उनका कहना है कि इनका मोह लैंग्वेज का नहीं लेकिन महापालिका में सत्ता का है. मैं उनको बताना चाहता हूँ कि असं मोह निवडणुका नाहीये. महापालिका के सत्ता नहीं, पूरे महाराष्ट्र का है. आमची सत्ता, सत्तेवरती जे शिवसेना प्रमुखांनी सांगितलं, अरे सत्ता काय, सत्ता येते आणि सत्ता जाते. पण आपली ताकद ही आपल्या एकजुटीमध्ये असली पाहिजे. बाल ठाकरे जी ने कहा था कि सत्ता आएगी और सत्ता जाएगी, लेकिन यूनिटी बरकरार रहनी चाहिए. आणि संकट गेलं की आपणच एकमेकांमध्ये भांडायला लागतो. आता नको हा नतद्रष्टपणा आता करायचा नाहीये, अजिबात करायचं नाहीये. कारण गेल्या विधानसभेत त्यांनी जे काही केलं, बटेंगे तो कटेंगे. आपल्याला काय वाटलं होतं की हिंदू मुसलमानांमध्ये करताय. हिंदू मुसलमान तर केलंच, पण त्यांनी खास करून केलं ते मराठी तर मध्ये केलं. लोकसभा के दौरान उन्होंने बटेंगे और कटेंगे कहा था. हमें लगा था कि ये हिंदू और मुसलमान के बीच में है, लेकिन वो वैसा नहीं था. ये मराठी के बीच में ही था. मोदी तेव्हा त्यांच्या नंतर असेल माहित नाही मला, लक्षात नाही. वातावरण असं पेटलं होतं गुजरातमध्ये की बस आता पटेल याला आपटेल. पण त्यांनी काय केलं बरोबर, पटेलांना भडकवलं, पटेलांना वेगळं केलं आणि पटेल तर सगळे एकत्र केला. हरियाणामध्ये पण गुजरात में इन्होंने ऐसा ही कहा था, जैसे पटेलों को अलग से कर दिया था, उसके बाद वोटों को काट के उसके बाद पूरा जो गुजरात है उसको जीत लिया था. एकत्र करून तिकडे सत्ता प्राप्त केली. महाराष्ट्रामध्ये तेच केलं. महाराष्ट्र में भी ये यही कर रहे हैं. आणि मराठी तर सगळं एकत्र केला. बटेंगे तो कटेंगे ही भीती त्यांच्यामध्ये निर्माण केली की बघा ते एकत्र झालेत, तुम्ही जर का फुटलात तर ते तुमच्या डोक्यावर बसतील. झाले एकत्र. मराठी माणूस मराठी माणसाची भांडला आणि दिल्लीचे गुलाम आपल्या डोक्यावरती राज्य करायला लागले. लोकसभा में भी उन्होंने यही कहा था, मराठी लोगों को बांटा और हमारे सर पे आके बैठ गए. नुसते पालख्यांचे भवी होणार की तुम्ही कधीतरी आपल्या माय मराठीला पालखीमध्ये सन्मानाने बसवणार आहात. बस झालं. आता यांची जोखड फेकून दिली पाहिजे. एकमेकांमध्ये भांडून त्यांचे जे काही डाव आहेत ते करत असतात. मी पेपरमध्ये बघितलं, काल बघितलं, आज बघितलं. आमचे पंतप्रधान जगभर फिरतायत. काय तो मोठा पेपर में पढ़ रहा है घाना कि प्रधानमंत्री रोज जग में घूम रहे हैं हर जगह. इकडे घाण आणि तिकडे घाना, स्टार ऑफ घाना. इधर बुराई और उधर खाना घूम रहे हैं. आणि दुसऱ्या बाजूला
माझ्या महाराष्ट्रामधला शेतकरी कर्जबाजारी झालाय, त्याला बैल सुद्धा तर और पोसत नाही, बैल मिळत नाही, म्हणून त्या नांगराचं जोखड घेऊन तो शेती फार्मर्स करतोय. मग डिस्ट्रेस की एका बात बाजूला करते हा हुए वो कह रहे शेतकरी, हैं कि यहाँ त्याच्या पे किस तरह से खांद्यावरती किसान गळ्यामध्ये त्रस्त है। ते नांगराचं जोखड आहे, आणि तिकडे आमचे पंतप्रधान स्टार ऑफ घाना. लाज वाटली पाहिजे, लाज. उन्हें शर्म आनी खरोखर चाहिए, लाज वो वाटली वहाँ पाहिजे. घाना में घूम रहे हैं। आणि आजच पेपरमध्ये बातमी आले, 2 बातम्या आल्या की लाडक्या बहिणीचं पोर्टल आता बंद, नव्याने नोंदणी होणार नाही. बसा बोंबलत आता. लाड़की बहन योजना उन्होंने बंद कर दी। आणि त्याही पेक्षा सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे संपूर्ण देशामध्ये सगळ्यात जास्त कर्जबाजारी शेतकरी कुठे असतील तर ते आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. महाराष्ट्र आता और थांबणार नाही, सबसे कर्ज ज्यादा बुरी काढतच बात ये राहणार. है कि कर्ज बढ़ रहा है। आणि ही यांची जी काही खेळी आहे, आपापसात भांडवायचं. मी एक साधी गोष्ट केली होती, जितेंद्र, ऊपर तुम्हाला से हम ही माहिती बैठ के असेल, लड़ा रहे हैं। आपण तिकडे चौपाटीला, जिकडे बिर्ला मातोश्री बिर्ला क्रीडा केंद्र काय आहे, मराठी रंगभूमीचं दालन, मराठी रंगभूमीचा इतिहास सांगणारं दालन, त्याची निर्मिती करण्याचे सगळे आदेश वगैरे राजा सगळं झालं. आराखडा मंजूर केला मी. आणि 2-3 महिन्यापूर्वी बातमी आली की तो आराखडा यांनी केराच्या टोपलीत टाकला, ती जागा यांच्या मालकाच्या मित्राच्या घशात टाकतात. हा मराठीचा तुमचा अभिमान? मराठी भाषा भवनाची त्याचं भूमिपूजन मी केलं होतं. माझ्या सोबत अजित पवार होते, उपमुख्यमंत्री. कुठे गेलं मराठी भाषा भवन? कुठे गेलं मराठी भूमीचं रंगभूमीचं दालन? का तुम्ही आमची मराठी मारतात? का तुम्ही आमच्यावर रिसेंटली निसक्ती एक करता आहात? प्रोजेक्ट था जिसके बारे में ये बात कर रहे हैं और किस तरह से इन्होंने खुद अनेकदा में सांगितलं जमीन की का आम्ही भूमि पूजन कोणत्याही किया था, भाषेच्या लेकिन विरोधात उसको नाही आहोत. अब जाके महाराष्ट्र सरकार ने पण हटा जर दिया, आमच्यावरती बंद कर दिया। सक्ती करण्याचा प्रयत्न केला तर आमची शक्ती काय ती एकदा तुम्हाला अशी दाखवू की पुन्हा तुम्ही कधी डोकं वर नाही काढणार, पुन्हा डोकं वर काढणार नाही. या सगळ्या गोष्टींकडे आपण आज एकत्र आलेलो आहोत. पुन्हा आपल्यामध्ये काड्या घालण्याचे उद्योग होतील, कारण त्यांचा धंदाच तो आहे. एकतर कुठे हम मी सब एक नेहमी मुद्दे पे सांगतो, आए हैं, लेकिन इन लोगों का धंधा कुणाच्याही यही है। लग्नामध्ये भाजपवाल्यानं बोलवू नका. येतील मस्त श्रीखंड, बासुंदी, पोळ्या बिळ्या खातील आणि त्याला नवरा किसी की बायकोत भांडण को लावून दुसऱ्या लग्नात जेवायला जातील. किसी को अपनी शादी में इन बीजेपी वालों को नहीं बरं, बुलाना एवढं चाहिए। केलं वो तरी बरं, आएंगे, नाही तर त्या खाएंगे पोरीलाच और पळून बस घेऊन झगड़ा जातील. लगा के चले जाएंगे। कारण ह्यांचं स्वतःच असं काहीच नाहीये. कोणत्याही लढ्यामध्ये कधीही भाजपा नव्हता. अगदी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये सुद्धा भाजप हा सगळ्यात शेवटी आला आणि सारी 57ची निवडणूक पार्टियों झाल्यानंतर में सगळ्यात पहिल्यांदा बीजेपी बाहेर सबसे पडला. पीछे हे आई हे थी। जनसंघ, तेव्हा त्यांचा जो राजकीय नाव होतं जनसंघ, यांच्याकडनं आम्ही देशाभिमान शिकायचा, यांच्याकडनं आम्ही महाराष्ट्राचा अभिमान शिकायचा. एक आणि समय था आम्ही जब आपापसात जनसंघ से हम भांडून लोग काफी कुछ सीखते यांना थे, लेकिन सगळं अब काही बहाल करून टाकायचं. या सगळं विकून टाका, सगळा सत्यानाश करून टाका. अरे आपली लेकिन मुंबईच्या अब गड्या बीजेपी उडवल्या सब कुछ जात आहेत. सत्यानाश कर अख्खी रही मुंबई है, सब कुछ कोणाच्या बेच घशात रही घालताय? है। कोणाच्या? बघत बसायचं. सगळं म्हणजे आज सगळ्यात जास्त जर कोणी जमिनीचा मालक मुंबईमध्ये असेल तो यांच्या मालकाचा मित्र आहे, अदानी. अगर कोणाची जागा? बीजेपी में कोणी इस रक्त वक्त कोई सांडलं? अगर सबसे ज्यादा कोणी जमीन रक्त का मालिक सांडलं? है तो वो कोणी इनका ते दोस्त है हुतात्मा अडानी। स्मारकाला वंदन करताना सुद्धा आपल्याला लाज वाटली पाहिजे. अरे त्यांनी तर रक्त सांडलं, बलिदान केलं, पण त्यांनी रक्त सांडून मिळून गेलेली मुंबई जर का आपण राखू शकणार नसू तर आपल्याला लाज वाटली पाहिजे, इन शरम लोगों को वाटली पाहिजे. म्हणून त्या हुतात्मा रक्ताची चौक, जहां शपथ पर कि घेऊन लोगों ने मुंबईने रक्त दे मराठीच्या के पूरे रक्षणासाठी आपल्याला महाराष्ट्र उभं को राहायचं. संयुक्त राज्य बनाया था, वहां पर इन्हें शर्म आनी चाहिए, क्योंकि ठीक ये आहे, लोग अब असतील बेच होते, रहे हैं। मत पटली होती, पटले नसतील, पण याच्या पुढे मराठी आणि महाराष्ट्र धर्माचं रक्षण करणं आमचा हनुमान चालीसाला विरोध नाहीये, पण मारुती हमें हनुमान स्तोत्रावरून चालीसा आम्हाला का काय विरोध झालं? नहीं है। मारुती स्तोत्र आहे ना, भीमरूपी महारुद्रा. आमचा जय श्रीरामला विरोध नाहीये, पण भेटल्या म्हटल्यानंतर राम राम
हे म्हणणारे हमारा आम्हीच जय मराठी. श्री राम का विरोध नहीं है, लेकिन काम आम्हीच हो मराठी. जाने पे ये राम राम कह देते हैं. तुम्ही आता जय श्रीरामची घोषणा द्यायला लागलात, पण जय जय रघुवीर समर्थ सांगणारे समर्थ रामदास त्यावेळेला आमचे होऊन गेले. त्यांनी आम्हाला पहिल्यांदा रामाची भक्ती शिकवली. त्याच्यामुळे यांचा काही आगा नाही, पिछा नाही. राजकारणातले हे व्यापारी आहेत, वापरा आणि फेका. इनका तो एक आगे और गद्दार पीछे काल कोई एक बोललाय, जानता जय नहीं है और ये गुजरात. व्यापारी बन गए हैं राजनीति में. मग किती लाचारी करायची. म्हणजे तो पुष्पा पिक्चर पाहिलात तुम्ही सगळ्यांनी, दाढीवरनं हात फिरवून झुकेगा नाही साला. तसे हे गद्दार म्हणतात उठेगा नाही साला. कुछ भी बोलो उठेगा ही नाही. अरे कसा उठणार. आहे का तुझ्याकडे उठण्यासारखं. म्हणजे विचार मी म्हणतोय. पुष्पा पिक्चर में जैसे हीरो कहता है झुकेगा नहीं सारा दाढ़ी पे गोश्त, वैसे ही यहाँ पर ये कहते हैं उठेगा अरे नहीं. अरे विचार वगैरे मी म्हणतोय. उठेंगे कैसे, क्योंकि उठने लायक नहीं है. हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध न करणारा बाळासाहेबांच्या विचाराचा पाईक असू शकेल. आपला जो मालक आला हिंदी म्हणून भाषा का त्याच्यासमोर विरोध जय नहीं कर गुजरात सकता, वो म्हणणारा क्या आपल्या बाल ठाकरे बाळासाहेबांच्या के विचाराचा पाईक असू शकेल. विचार के फॉलोअर हो सकते हैं. मग आता जे मला वाटतं कुठल्या एबीपीचं होतं ना, उघडा डोळे बघा नीट. डोळे उघडलेत. पण आता जर का डोळे उघडले नाही तर पुन्हा कधी उघडण्याची वेळ येणार नाही, कायमचे मिटून जातील. आत्ताच डोळे उघडा, आत्ताच जागे व्हा. अब लोगों को आणि आता जग जाना आलेली चाहिए जाग इस जर का मुद्दे जाणार के बाद. असेल तर मग मात्र स्वतःला मराठी आईची मुलं म्हणू नका. अजिबात म्हणू नका. आणि शिवसेना प्रमुखांनी जे काही शिकवलं, एक तर कोणावर अन्याय करू नका, पण तुमच्या अंगावर जर का कोणी हात उगारला तो हात जागेवरती ठेवू नका. बाल ठाकरे जी ने कहा था कि जिस तरीके से अगर कोई किसी देवेंद्र के ऊपर फडणवीस मत हमला करो, लेकिन अगर कोई भाषिक हमला करे गुंडगिरी तो उस सहन पर करणार नाही तुम्ही हमला खाओ, ऐसा म्हणतात. भी नहीं है. मला एक मराठी माणूस असा दाखवा की जो आपल्या देशात इतर राज्यामध्ये जाऊन गुंडगिरी करू शकतो. हिंमत आहे त्याची. एक मराठी माणूस दाखवा. पण तुमचे सगळे चेले चपाटे उठतायत, कोणावरही आरोप करतायत, तमाशे करतायत. अरे कोणताही मराठी माणूस किंवा कोणताही भाषिक इतर प्रांतीय भाषेत तिकडे गेला, राज्यात गेला आणि दादागिरी करण्याचा प्रयत्न केला तर उभा चिरून टाकतील तिथली लोक. बंगालमध्ये जाऊन बघा, तमिळनाडूमध्ये जाऊन बघा. बंगाल और तमिलनाडु को ही देख लीजिए, कोई उनके ऊपर नजर उठाता है वो उठा के उनको कोणाशी भांडतो आम्ही. फेंक देते हैं. इथे सुद्धा काही अमराठी आले असतील. जसं राजने सांगितलं तसे आपले सगळ्यांचे अमराठी अनेक मित्र आहेत. पण त्यांच्यामध्ये आम्ही गुण्या गोविंदाने नांदतोय. मग हे गुण्या गोविंदाने नांदले, एकत्र राहिले तर आपली पोळी कशी भाजली जाईल. म्हणून तुम्ही आमच्या एकजुटीमध्ये विषाचा खडा टाकतात. हे सगळे तुमचे डाव आता उघड झालेले. तुम्ही वाटेल ते करा. पण मी आज महाराष्ट्राला आवाहन करतोय, म्हणजे विनंती करतोय, यापुढे कोणत्याही पक्षाचे आपण असो, जसं संयुक्त महाराष्ट्र समितीच्या वेळेला मराठी माणसाची एकजूट झाली होती, तशी एकजूट जर का आपण सगळ्या पक्षांनी मिळून, अगदी भाजप मधल्या मराठी माणसांनी सुद्धा त्याच्यामध्ये आलं पाहिजे. जिस तरीके से संयुक्त महाराष्ट्र को बनाने के लिए मराठी लोग एक साथ आए थे, वैसे ही अब एक बार फिर इस भाषा के मुद्दे पर लेकर हमें ज्या मातीमध्ये तुम्ही ऐसे ही जन्माला साथ आलात, रहना है. आईच्या पोटी जन्म घेतला, तिचे उघड उघड जर का हे झिंडोडे काढणार असतील आणि आपण आपले पक्षीय भेदाभेद घेऊन त्यांना पायघड्या घालणार असू, तर असं षंडाचं जीवन जगण्यापेक्षा मेलेलं बरं. महाराष्ट्र हा शूरांचा आहे, वीरांचा आहे, दगडांचा आहे, पण यांच्यासारखा धोंड्यांचा नाही. ही आपण आता एक शपथ घेतली पाहिजे. घेताय तुम्ही, घेतलेत की एकजूट केवळ आमचा कार्यक्रम. मी राजला परवा फोन केला, अरे जसं काय आपल्या पिक्चरचा प्रीमियर होता असं सगळेजण विचारतात आज कसं येऊ. हा प्रीमियर असेल, पण आजपासून सुरुवात झालेली आहे. आजपासून सुरुवात झालेली आहे. आज से शुरू हो गया फिल्म का प्रीमियर. तर आम्ही कोणाची दादागिरी करणार नाही. हम किसी और की दादागिरी नहीं सहेंगे. सहनही करणार नाही. शिवसेना प्रमुखांनी तेव्हा जे सांगितलं होतं तेच परत एकदा सांगतोय. मराठा मराठी तर
ब्राह्मण ब्राह्मणेतर 96 कोळी 92 कोळी स्पृश्य अस्पृश्य घाटी कोकणी हे सर्व मतभेद भेदाभेद गाडून मराठी माणसाची सब भक्कम एकजूट मतभेदों को बांधा. हटा के एक साथ आना है. आणि शेवटी एक आवाहन करतो हे और सगळ्या मराठी आखिर में एक माणसाला आणि मराठी बात बोलना पिढीला चाहता आहे. है. तुटू नका फुटू नका आणि मराठी ठसा पुसू नका. जय हिंद जय महाराष्ट्र. किसी के भी बहकावे में आके टूटना नहीं है, धन्यवाद फूटना उद्धव नहीं साहेब. है और साथ रह के रहना है. जय या महाराष्ट्र.